नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 9 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पावक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? पावक म्हणजेच अग्नी, आग, त्याला म्हटलं जातं अनल। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होणार आहे। पुढे, आच लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। आच लागणे म्हणजे झळ लागणे। आपण म्हणतो ना की पावसाची झळ लागली आणि परिसरात गारवा पसरला, म्हणजे त्याचा परिणाम जाणवला। पुढे, खालीलपैकी संयुक्त वाक्याचे उदाहरण कोणते ते ओळखा। संयुक्त वाक्य म्हणजे दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्यांना जोडले जाते असे वाक्य। तर कोणत्या शब्दाने? आणि, पण अशा प्रकारच्या शब्दांनी। तर परवानगी घ्या आणि मग आत या, हे दोन वाक्य जोडले गेलेले आहे आणि या शब्दाने, म्हणून हे वाक्य झालेलं आहे संयुक्त वाक्याचे उदाहरण। पुढे, शरदाच्या चांदण्यात ताजमहाल मनमोहक दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा। विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा। तर क्रियापद आहे दिसतो। कसा दिसतो? मनमोहक, म्हणून मनमोहक हा होईल विधेय विस्तार। पुढे, मी सहलीला जाणार नाही कारण मला अभ्यास करायचा आहे या मिश्र वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा। तर मित्रांनो, केवल वाक्यामध्ये एकच विधेय असतो आणि एकच उद्देश असतो। तर जो पर्याय क्रमांक 3 आहे, मला अभ्यास करायचा असल्याने मी सहलीला जाणार नाही, हा आपला योग्य उत्तर होईल। पुढे, उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्ध शब्द ओळखा। उत्कर्ष म्हणजे प्रगती, उन्नती। तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर अधोगती, अवनती, अपकर्ष। पुढे, काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रयोग ओळखा, प्रकार ओळखा। तर मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येते की फक्त माहिती दिलेली आहे। इथे आपल्याला काळाचा बोध होत आहे की काल जोरदार पाऊस पडला। तर हे विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। राजा प्रधानासी असे बोली जेले। तर मित्रांनो, असे प्रयोग, असे वाक्य ज्यामध्ये जो क्रियापद आहे तो इजे असा त्याला प्रत्यय लागतो क्रियापदाला, तर तो ठरतो पुराण कर्मणी प्रयोग। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अश्व म्हणजे घोडा, त्याला आणखी काय शब्द आहे समानार्थी? तर तुरंग, वारू, वाजी, हय, तुरंगम। अशा प्रकारे आपण अश्व या शब्दासाठी समानार्थी शब्द वापरतो। पुढे, चंद्रोदय या शब्दातील संधी सांगा। तर चंद्रोदय या शब्दाची फोड कशी करता येईल? चंद्र अधिक उदय, चंद्रोदय। पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, आदिम या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। आदिम म्हणजे सुरुवातीचा, प्राचीन, म्हणजेच मूळचा। पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होणार आहे। पुढे, मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते? मोबदला न देता कामास जुंपणे म्हणजे मित्रांनो त्याला अडवून ठेवणे, त्यासाठी आपण वाक्प्रचार वापरतो वेठीस धरणे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा। तर मित्रांनो, इथे जो तिसरा पर्याय आहे, श्रेयाने गाणे म्हटले। तर इथे कर्म आहे गाणे। जर आपण कर्म बदलला, आपण समजा कविता हा कर्म घेतला, म्हणजे श्रेयाने कविता म्हटली, इथे क्रियापद बदलेल। कर्म बदलला की क्रियापद बदलले, म्हणून हे वाक्य आहे कर्मणी प्रयोगाचे। पुढे, खालील वाक्याचा प्रयोग सांगा। थोरांकडून सत्य बोलले जाते। तर मित्रांनो, आपण मागे बघितले की ज्या कर्त्याला कडून हा शब्द लागतो तर तो कोणता प्रयोग ठरतो?
तर तो ठरतो नवीन कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे सुज्ञ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. सुज्ञ म्हणजे ज्ञान असलेला अर्थात शहाणा. तर याचा विरुद्धार्थी काय होईल अर्थ? तर ज्ञान नसलेला अडाणी म्हणजेच अज्ञ. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे खालील शब्दांपैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्दसमूहासाठी शब्द कोणता? तर यासाठी योग्य शब्द बसेल तो असेल पत्रकार. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. कारण मित्रांनो, पत्रकार या शब्दसमूहामध्ये ज्यात लेखनाचा समावेश असतो, म्हणजे वर्तमानपत्राच्या माध्यमातून ती बातमी बातमीदारांपर्यंत ती पोहोचवली जाते, वाचकापर्यंत. पुढे आज करायचे काम उद्यावर ढकलू नका या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. तर उद्देश विस्तार आहे म्हणजे काय आहे? इथे उद्देश आहे काम. तर आज करायचे हे जे आहे ते उद्देशाविषयी अधिक माहिती देत आहे, म्हणजेच आज करायचे हेच आपलं उद्देश विस्तार होणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे तो तोंड उघडेल तर ना वरील वाक्यातील अधोरेखित केलेले क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? तर मित्रांनो, असे वाक्य जे ना, न यासारख्या शब्दाचा उपयोग होतो ते वाक्य ठरतात निषेधार्थी वाक्य, नकार दर्शविणारे वाक्य. तर इथे काय आपल्याला बोध होतो या वाक्यावरून? इथे तोंड न उघडण्याची क्रिया दर्शवित आहे, म्हणून हे झालं आहे निषेधार्थी क्रियाविशेषण अव्यय. पुढे खालील नामसाधित विशेषण कोणते? तर मित्रांनो, जर आपण चारही ऑप्शन बघितले तर इथे दयाळू माणूस हा जो आहे तो आहे नामसाधित. कारण दयाळू हा गुणविशेषण आहे आणि माणूस हा नाम आहे, म्हणजे हे नामसाधित विशेषण. जो दुसरा ऑप्शन आहे हसरे मूल हसण्याची एक क्रिया आहे, हे क्रियासाधित विशेषण झालेलं आहे. आणि धावती गाडी धावणे ही क्रियासाधित विशेषण आहे. आणि वाहती नदी वाहने ही एक क्रिया आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 दयाळू माणूस हाच नामसाधित विशेषण होईल. पुढे घोडा जलद पळतो या वाक्यात अधोरेखित शब्दाची जाती ओळखा. तर इथे पळण्याची क्रिया दाखविली गेलेली आहे म्हणजे जलद. तर हे झालेलं आहे क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे खालील विधानातील विधेय विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिलेले नाही. तर इथे विधेय विस्तार तर कधी लिहिले गेलेले नाही, तर अलीकडे ही आपल्याला क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे खालीलपैकी एक सर्वनाम लिंगवचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते? तर ते आहे कोण. कारण मित्रांनो, इथे मी जे आहे मी, मला, माझे असे याचे बदल होते. तुम्हीमध्ये तुम्ही, तुम्हास, जोचा जो, जी, जे. मात्र कोण याचा लिंगवचनानुसार ते बदलत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. दुटांगी म्हणजे 2 पाय असलेला, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होणार आहे. पुढे जुन्या रूढी व चालीरीती अनुसरून वागणारा. तर तो कोण? तो असतो सनातनी, म्हणजे प्राचीन परंपरेनुसार चालत असणारा. शेवटचा प्रश्न, मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो, क्रियापदाच्या रूपावरून नुसता काळाचा बोध होत असेल
तर त्या वाक्याला म्हटलं जातं स्वार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज 25 प्रश्न बघितलेत, त्यामागचे आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.